पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवती मष्टादशाध्यायिनी मम्मत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्ण प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः। श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या माध्यमातून आमचे श्री हरिभक्तिपरायण बागडे महाराज यांच्या संयोजनातून विष्णू सहस्त्रनाम चिंतन कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था तर्फे विष्णू सहस्त्रनामातील हा 19वा श्लोक 19 ते 23 श्लोकापर्यंत चिंतन आपल्याला करायचं आहे। भीष्माचार्यांनी शरपंजरी पडल्यानंतर धर्मराजाला केलेला जो उपदेश म्हणजे ते विष्णू सहस्त्रनाम, ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध संपलं म्हणजे युद्ध चालू आहे, भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत आणि धर्मराजाच्या अंतःकरणामध्ये दुःख आवेग आवरेना। आपण आपल्या आप्तांचा कौरवांचा वध केला, त्यामुळे फार मोठं पाप आपल्याकडून घडलं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अनेक पद्धतीने समजून सांगितलं धर्मराजाला, तरी धर्मराजा काही मान्य करायला तयार नाही। त्यावेळी भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्वतः पांडवांना घेऊन शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांच्या जवळ गेले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने भीष्माचार्यांना नमस्कार केला। भीष्माचार्यांनी देखील पडल्या पडल्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला नमस्कार केला आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, पितामह, धर्मराजाला काही उपदेश करावा अशी माझी इच्छा आहे। धर्मराजाच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारचे संशय होते, अनेक प्रकारच्या शंका होत्या। त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलं, धर्मा, तू काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारून घे भीष्माचार्यांना, कारण पितामह हे सूर्याप्रमाणे पराक्रमी आहे। हा भीष्म गंगानंदनू प्रताप तेजस्वी भानू असं भीष्माचार्यांना म्हटलेलं आहे। हे
भीष्माचार्य आता भीष्माचार्य रूपी सूर्य हे आता अस्तमानाला जात आहेत. म्हणून काही संशय असेल, काही शंका असेल तर तू विचारून घे. त्यावेळेला धर्मराजाने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले. भीष्माचार्यांनी वर्णधर्म, आश्रमधर्म, स्त्री धर्म, पुरुष धर्म, पुत्र धर्म, धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, सर्व प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि शेवटी धर्मराजाने विचारलेला आहे, अनेक प्रकारच्या पापापासून मुक्त होण्याकरता कोणता मार्ग आहे. यस्य स्मरण मात्रेन जन्म संसार बंधनात विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे. असे अनेक प्रश्न विचारल्यानंतर भगवान भीष्माचार्यांनी सांगितलं, युधिष्ठिरा राजा, विष्णू सहस्रनाम भगवान परमात्म्याचे ज्यामध्ये 1000 नावं आलेली आहेत, असं विष्णू सहस्रनामाचं चिंतन जर केलं तर अनेक पातकांचा नाश होतो. म्हणून विष्णू सहस्रनाम भगवान परमात्म्याची 1000 नावं ज्याच्यामध्ये आहे ते अत्यंत श्रेष्ठ आहे. आणि या कलियुगामध्ये नामसंकीर्तन हे श्रेष्ठ आहे. श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं की कृतेय ध्यायतो विष्णुम त्रेतायाम यजतो मखैहि द्वापारे परिचर्यायाम कलौतद हरिकीर्तन. कृतयुगामध्ये ध्यानाच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होत होती. अर्थात प्रतीक ध्यान, ध्येयानुसार ध्यान, अहंग्रह ध्यान, ध्यानाच्या माध्यमातून कृतयुगामध्ये देवाची प्राप्ती होत होती. त्रेतायुगामध्ये यज्ञाधिक कर्माच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होत होती. द्वापार युगामध्ये पूजेच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होत होती. आणि कलौतद हरिकीर्तनात कलियुगामध्ये मात्र भगवान परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने देवाची प्राप्ती होते, पुण्य प्राप्त होतं आणि पाप निवृत्त होतं, असं श्रीमद भागवतामध्ये वर्णन येतं. तुकोबाराय म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. म्हणून विष्णू सहस्रनाम सांगण्याकरता भीष्माचार्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि विष्णू सहस्रनामातला आता हा आपला 19वा श्लोक आहे. या 19व्या श्लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या 9 नामाचा उल्लेख केलेला आहे. अप्रमेय हृषिकेश पद्मनाभो मर प्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थ विरो ध्रुव. 9 नामाचा उल्लेख या श्लोकामध्ये केलेला आहे. अप्रमेय म्हणजे सर्व प्रमाण अविषय. तो परमात्मा सर्व प्रमाण अविषय आहे. प्रमेय म्हणजे प्रमाणाचा विषय, म्हणजे नाही, म्हणजे जो सर्वही प्रमाणांचा विषय होत नाही असा भगवान परमात्मा. परमात्म्याचं नाव या ठिकाणी अप्रमेय असं आहे. तो परमात्मा सर्व प्रमाण अविषय आहे. एकंदर वेदांतामध्ये 6 प्रमाण आहेत. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, उपमान प्रमाण, अर्थापत्ती प्रमाण आणि अनुपलब्धी प्रमाण. या 6ही प्रमाणांचा तो परमात्मा विषय होऊ शकत नाही, कारण तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे. पंचदशीमध्ये म्हटलेलं आहे, न तत्र मानापेक्षा असती स्वप्रकाश स्वरूपतः तादृक व्युत्पत्त्यपेक्षा श्रुतिम पठ गुरोर्मुखात. ते गुरु त्या साधकाला म्हणतात, हे साधका, तुला जर तो परमात्मा स्वयंप्रकाश कसा आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर गुरोर मुखात श्रुतिम पठ, श्रीगुरूंच्या मुखाने श्रुतीचा वेदाचा उपदेश तू ग्रहण कर. म्हणून न तत्र मानापेक्षास्ति स्वप्रकाश स्वरूपतः. तो परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तत्र मान अपेक्षा न असते. तो परमात्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे
त्या परमात्म्याच्या ठिकाणी मान म्हणजे प्रमाण, सहाही प्रमाणाची अपेक्षा नाही असा तो परमात्मा सर्व प्रमाण अविषय आहे, म्हणजे अप्रमेय आहे. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही, तया स्वप्रकाशा काही प्रमाण होय. तो परमात्मा विशो नाही कोणाही, तो परमात्मा कोणत्याही प्रमाणाला विषय होत नाही. विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वची नाही, ज्याच्या ठिकाणी प्रमेयत्व असतं, ज्याच्यावर ज्या पदार्थावर अज्ञानाचं आवरण असतं तो पदार्थ प्रमेय ठरत असतो. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण नाही म्हणून परमात्मा प्रमेय होत नाही, म्हणून तो परमात्मा प्रमाणांचा विषय होत नाही. विशो नाही कोणाही जया प्रमेयत्वच नाही, तया स्वप्रकाश काय प्रमाण होईल. म्हणून आता जो तो इही शब्दी के मिळव अनुमानाची मांदी, हा प्रमाणही ओनेदी कोणाही मा. आता जो तो या शब्दांनी अनुमानांची मांदी कशी मिळवू, मी कशी एकत्र करू, म्हणजे अनुमान प्रमाणाचा तो परमात्मा विषय होऊ शकत नाही. आणि जो तो इही शब्दी, जो तो या शब्दांनी म्हणजे शब्द प्रमाणाचाही तो परमात्मा विषय होऊ शकत नाही. प्रमाणही ओनेदी कोणाही मा, तो परमात्मा कोणत्याही प्रमाणाला ओ देत नाही, म्हणजे कोणत्याही प्रमाणांचा तो प्रमाणाचा विषय होत नाही. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, ते स्वतःसिद्धी काय वस्तूच्या नाही. ज्या ठिकाणी प्रमेयाने जो पदार्थ ज्या पदार्थाचा परिच्छेद होतो, ज्या पदार्थाचा प्रमेयाने अवच्छेद होतो तोच पदार्थ प्रमाणाला विषय होतो. प्रमेय परिच्छेदे प्रमाणत्व नांदे, त्या ठिकाणी प्रमाणत्व नांदतं. ते स्वतःसिद्ध काय वस्तूच्या नाही, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश अशा परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी प्रमाणत्व कसं नांदेल, नांदणार नाही. म्हणून प्रमेयाची परिसरे ते तर प्रमेयाची आविष्करे नवल मेचुये झुरे नाही पणांची. ज्यावेळी प्रमाणांचा प्रकार संपून जातो त्यावेळेला तो परमात्मा विषय होतो. एरवी तो परमात्मा प्रमाणांचा विषय होऊ शकत नाही. तो परमात्मा स्वयंप्रकाश स्वरूप आहे. स्वयंप्रकाशाचे 4 हेतू दिलेले आहेत. सूर्याद्य भाष्यत्वात तादृक् तेजो अप्रसिद्धितः सर्वस्मात् पुरतो भानात तस्य भाना चान्य भासनात तस्य भासा चान्य भासनात, असे 4 हेतू दिलेले स्वयंप्रकाशाकरता. तो परमात्मा स्वयंप्रकाश का आहे, सूर्यादी अभाष्यत्वात, सूर्यादिकांकडून तो परमात्मा प्रकाशित होत नसल्यामुळे तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे. कारण श्रुती सांगते, न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भांती कुतो अयमग्निः तमेव भांत मनोभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, विभाती यस्य भासा सर्वमिदं हा ऐसा, श्रुती काय वायसा ढेकरू देती. म्हणून न तत्र सूर्यो भाती, त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही, विद्युत म्हणजे ह्या विजा त्या परमात्म्याला प्रकाशित करू शकत नाही. न तद्भास येते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. तत्सूर्य न भासयते, त्या परमात्म्याला सूर्य प्रकाशित करू शकत नाही, चंद्र प्रकाशित करू शकत नाही, अग्नी प्रकाशित करू शकत नाही. भगवान म्हणतात की यदादित्य गतं तेजो जगत भासयते खिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम. भगवान म्हणतात, सूर्याच्या ठिकाणी जे तेज आहे, चंद्राच्या ठिकाणी जे तेज आहे, अग्नीच्या ठिकाणी जे तेज आहे, तर तेज हे मामकम विद्धि. ते तेज कोणाचं आहे, भगवान म्हणतात माझं आहे. प्रभास्मि शशी सूर्ययोः, शशी सूर्ययोः प्रभा अहम अस्मि. विभूती सांगत असताना भगवान म्हणतात, चंद्र आणि सूर्य यांच्या ठिकाणी असलेला प्रकाश मी आहे. निरोपाराय सांगतात,
याची अनाभी कमळी जन्म चतुरानना, याची प्रकाशे प्रकाशे रवी किरणा, येण्याची पडवून वेद केला शहाणावो, याची महातेजे तेजे होता शना. याच्या महातेजाने अग्नीला तेज आहे, ह्या परमात्म्याच्या तेजाने सूर्याला तेज आहे. चंद्र सूर्य अग्नी ह्या परमात्म्यामुळे प्रकाशित झालेले आहेत. म्हणून तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे, सूर्यादी अभाष्यत्वात. दुसरा हेतू देतात तादृक तेजो अप्रसिद्धित हो, तशा प्रकारचं तेज जगतामध्ये अप्रसिद्ध असल्यामुळे तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे. तिसरा हेतू देतात सर्वस्मात पुरतो वाहनात, सर्वांच्या पूर्वी तो परमात्मा प्रकाश स्वरूप आहे म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. तस्य भासाच्या अन्य भासनात, आणि त्याच्या प्रकाशानेच अन्य इतर पदार्थ काय आहेत, प्रकाशित आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. ज्ञानोबा म्हणतात तो परमात्मा ज्योतीचीही निज ज्योत आहे. जगतामध्ये अनेक प्रकारच्या ज्योती आहेत. सूर्य ज्योत आहे, चंद्र ज्योत आहे, अग्नी ज्योत आहे, मन नावाची ज्योत आहे, बुद्धी नावाची ज्योत आहे. प्रत्येक इंद्रियांच्या द्वारा आपल्याला ज्ञान होतं, ज्ञानेंद्रिय ह्या ज्योती आहे. प्राण ही ज्योत आहे, सगळ्या ज्योती आहे. पण ह्या सर्व ज्योतींचाही तो परमात्मा काय आहे, निज ज्योत आहे. आपल्या अंतःकरणामध्ये चिदाभास नावाची ज्योत आहे आणि ह्या चिदाभासाचीही तो परमात्मा काय आहे, निज ज्योत आहे. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, ते हे उभी मूर्ती विटेवरी. म्हणून तीन प्रकारचा प्रकाश आहे. एक आहे जड प्रकाश, भौतिक प्रकाश. दुसरा आहे विकारी प्रकाश आणि तिसरा आहे स्वयंप्रकाश. चंद्र सूर्यादिकांचा जड प्रकाश आहे, भौतिक प्रकाश. आपल्या अंतःकरणामध्ये चिदाभास नावाची ज्योत आहे, त्या चिदाभासाचा जो प्रकाश आहे तो विकारी प्रकाश आहे. आणि साक्षीचा आत्म्याचा ब्रह्माचा जो प्रकाश आहे तो मात्र स्वयंप्रकाश आहे, अविकारी प्रकाश आहे, स्वयंप्रकाश आहे. असा तो परमात्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. तो परमात्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून सहाही प्रमाणांचा तो विषय होऊ शकत नाही. आता प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय कोणता पदार्थ होतो, जो पदार्थ प्रमेय असतो. प्रत्यक्ष डोळ्याने जो पदार्थ आपण पाहतो तो प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय आहे. पंच ज्ञानेंद्रियद्वारा श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण शब्द, ह्या पंच ज्ञानेंद्रियद्वारा पंच विषयांचं ज्ञान होतं. शब्द स्पर्श रूप रस गंध. म्हणून पंच ज्ञानेंद्रियद्वारा पंच विषयांचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने काय होतं, त्या शब्दादी विषयांचं प्रत्यक्ष ज्ञान होतं. तो परमात्मा प्रत्यक्षाचा विषय होत नाही. तो परमात्मा प्रत्यक्ष स्वरूप असल्यामुळे तो परमात्मा प्रत्यक्षाचा विषय होत नाही. श्रुती सांगते यत साक्षात अपरोक्षात ब्रह्म, तो अपरोक्ष स्वरूप आहे, प्रत्यक्ष स्वरूप आहे म्हणून प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. आता पुढे अनुमान प्रमाणाचा विषय तो परमात्मा विषय होऊ शकत नाही. अनुमानाचे नाही पैसे किर कळले ऐसे काय, मृगजाळाचे नाही ओलांशे भूमी तिने. अनुमानाच्या विस्ताराने तो परमात्मा कळला असा वाटतो, पण हे कळणं काही खरं नाही. ज्ञानोबा म्हणतात मृगजाळाच्या ओलाव्याने जमीन ओली होते का, मृगजाळाच्या ओलाव्याने जमीन ओली होऊ शकत नाही. पण अनुमान प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. अनुमानाने काय असावं लागतं, हेतूची प्रत्यक्षता असावं लागतं, हेतू प्रत्यक्ष असावा लागतो. उदाहरणार्थ अग्नी आहे, कुठे आहे अग्नी, पर्वतावर अग्नी आहे, पर्वतो वन्यमान भवती. पक्ष पर्वत आहे, त्यामध्ये पाच अंग असतात, अनुमानाचे 5 अंग असतात. पक्ष, साध्य, हेतू, व्याप्ती आणि दृष्टांत. पक्ष पर्वत आहे आणि काय साध्य करायचं आहे, अग्नी साध्य करायचं आहे. पर्वतावर अग्नी आहे, अग्नी हे साध्य आहे. धूमत्वात हा हेतू आहे. आणि व्याप्ती काय, यत्र यत्र धूमत्वम तत्र तत्र वन्यत्वम. जेथे जेथे धूर असतो तेथे तेथे अग्नी असतो. दृष्टांत यथा महानसा, चूल.
असे पक्ष साध्य हेतू व्याप्ती दृष्टांत यामध्ये हेतू काय आहे? धूमत्वात हा हेतू आहे. त्यावेळेला परमात्म्याच्या ठिकाणी कोणता हेतू संभवतो? कारण जो पदार्थ कोणाचंही कारण असतो किंवा कोणाचंही कार्य असतो तो त्या पदार्थाला हेतू देता येतो. जगतातील पदार्थाच्या ठिकाणी कार्यकारण भाव आहे, पण परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी परमात्मा कोणाचं कारणही नाही आणि कार्यही नाही. जे कार्य ना कारण जया दुजे ना एकपण आपण या जाण आपणची, ते कोणाचं कार्य नाही, कोणाचं कारण नाही, म्हणून परमात्म्याला कोणताही हेतू देता येत नाही. हेतूची प्रत्यक्षता सिद्ध होत नाही, म्हणून परमात्मा अनुमान प्रमाणाचा विषय होत नाही. हा तर्काची ये दिठी गोचर नव्हे किरीटी ध्यान याची ये भेटी उत्कंठा वाहे. प्रत्यक्ष प्रमाणाचा परमात्मा विषय होत नाही, अनुमान प्रमाणाचा विषय होत नाही, शब्द प्रमाणाचा तो परमात्मा विषय होत नाही. कारण तो परमात्मा शब्दाच्या पलीकडचा आहे, म्हणून तो परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय होत नाही. कारण परमात्मा आहे पारमार्थिक सत्तेतला आणि शब्द आहे हा प्रातिभाषिक सत्तेतला, व्यावहारिक सत्तेतला. शब्द हा प्रातिभाषिक सत्तेतला, म्हणून शब्द प्रमाणाचा तो परमात्मा विषय होत नाही. वेदरूप शब्द प्रमाणाचा तो परमात्मा विषय होत नाही, तर लौकिक शब्द प्रमाणाचा तो परमात्मा विषय होईल का? होणार नाही. त्या गवळणी अनुवाद करू लागल्या की पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा देव का हो विटेवरी उभा उभा. म्हटले सर्वात ज्येष्ठ श्रेष्ठ असलेला वेद त्याला जर कळलं नाही तर आपल्याला बाकीच्यांना काय कळणार आहे? म्हणून त्या वेदाला काही विचारू नका. वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैचे तेथील प्रमाण नेनवे वेदासी ते जीवजंतुशी केवी कळेल. म्हणून तो परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. तेवी जेने वाचे वाच्यत्व सुजे, जेवी वाचे वाच्यत्व सुजे. ज्या वाणीला वाणीपणा त्या परमात्म्यामुळे प्राप्त झालेला आहे, ती वाणी त्या परमात्म्याला कसं प्रकाशित करू शकेल? प्रकाशित करू शकत नाही. एकंदर तो परमात्मा शब्द प्रमाणाचा विषय होत नाही, अनुमान प्रमाणाचा विषय होत नाही, प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय होत नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी संपाद्य संपादक भाव सिद्ध होत नाही, म्हणून उपमान प्रमाणाचा अर्थापत्ती प्रमाणाचा विषय होत नाही. त्या परमात्म्याच्या ठिकाणी सादृश्यता, तो परमात्मा कशासारखा आहे ही सादृश्यता दाखवता येत नाही, म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा उपमान प्रमाणाचा विषय होत नाही. आणि परमात्मा अनुपलब्धी प्रमाणाचा विषय का होत नाही? तर परमात्मा सदाचा भावरूप आहे, म्हणून तो अभाव प्रमाणाचा म्हणजे अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होत नाही. भगवान म्हणतात अर्जुना ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्तोनयोस्तत्वदर्शिभिः. भगवान म्हणतात असतः भाव न विद्यते सतः अभाव न विद्यते. असताचा कधीही भाव होत नाही म्हणजे अस्तित्व सिद्ध होत नाही, आणि सतचा कधीही अभाव होत नाही. कारण सत त्याला म्हणतात त्रिकाल अबाधित्वम सत्यत्वम, तिन्ही काला म्हणजे ज्याचा बाध होत नाही त्याला म्हणतात सत्य. अबाध्यमानत्वात सद्रूप, त्याचा बाध होत नसल्यामुळे त्याला सत्य असं म्हणतात. आणि असा परमात्मा भावरूप आहे, सत्य आहे, म्हणून त्या परमात्म्याचा अनुपलब्धी, तो परमात्मा अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. एकंदर 4 प्रकारचे अभाव आहे. एक आहे प्रागभाव, दुसरा प्रध्वंस अभाव, तिसरा अत्यंत अभाव, चौथा अन्योन्य अभाव. एकंदर 4ही अभावाचा तो परमात्मा प्रतियोगी होत नाही, म्हणून तो परमात्मा 6ही अनुपलब्धी प्रमाणाचा विषय होत नाही. एकंदर तो परमात्मा सर्व प्रमाण अविषय आहे, म्हणून अप्रमेय. एक भगवान परमात्म्याचं नाम झालं. दुसरं नाम आहे हृषिकेश. हृषिक म्हणजे इंद्रिय आणि ईश म्हणजे स्वामी. तो परमात्मा इंद्रियांचा स्वामी आहे.
इंद्रियांचा स्वामी आहे. म्हणून तुकोबाराय भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात, हे देवा, येणे मुखे तुझे वर्णे गुणनाम, हेची मज प्रेम देई देवा. वाणीने तुझं गुण वर्णन करण्याकरता माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम दे. आणि डोळ्याने देखील भगवान परमात्म्याचं रूप पाहावं असं सांगतात, कानाने देखील भगवान परमात्म्याचे गुण ऐकावे आहे असं त्या भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात. आणि इंद्रियांनाही ताकीद देतात, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा विठोबाचे मुख, ऐका रे तुम्ही कान माझ्या विठोबाचे गुण. मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. असं इंद्रियांनाही ताकीद देतात आणि देवाकडे देखील प्रार्थना करतात की ही इंद्रिये मला आवरत नाही, देवा तूच काय कर, हे माझ्या इंद्रियांना आवर, कारण देवा तू इंद्रियांचा स्वामी आहे. वृश्चिक अधिक ईश, वृश्चिकाणी इंद्रियाणी तेषाम ईशः क्षेत्रज्ञरूप भाग. वृश्चिक म्हणजे इंद्रिय आणि त्या क्षेत्रज्ञरूप परमात्मा त्यांचा काय आहे, ईश आहे, नियामक आहे. यद्वा किंवा इंद्रियाणी यस्य वशे वर्तन्ते स परमात्मा हृषिकेशः. इंद्रिय ज्याच्या स्वाधीन असतात तो परमात्मा हृषिकेश आहे. किंवा दुसरा अर्थ देतात आचार्य या ठिकाणी, दुसरा अर्थ देतात, यस्य वा सूर्यरूपस्य चंद्ररूपस्य च जगत्प्रतीकाराः हृष्टाः केशाः रश्मयः सह हृषिकेशः. किंवा सूर्य चंद्र यांची जी किरणरूप हेच कोणी केश आहेत, आणि ही किरण सूर्य चंद्र यांची किरणरूपी हेच केस आहे. हे केस काय करतात, जगत प्रतिकारा हृष्टाः, जगतावर प्रीती करतात, जगताला काय करतात, हर्षित करतात. सह हृषिकेश, तो हृषिकेश आहे. श्रुती सांगते सूर्यरश्मिर हरिकेश पुरस्तात् इति श्रुतेः. अप्रमेयो हृषिकेशः, अप्रमेयः हृषिकेशः. तिसरं भगवान परमात्म्याचं नाव आहे पद्मनाभ. ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे असा पद्मनाभ, असा तो भगवान परमात्मा काय आहे, पद्मनाभ आहे. याच्या नाभी कमळी जन्मचतुरानना. या भगवान परमात्म्याच्या नाभी कमलातून ब्रह्मदेव जन्माला आले, म्हणून ज्याच्या नाभीमध्ये कमळ आहे तो पद्मनाभ हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. अमर प्रभू, अमर म्हणजे देव, इंद्रादिक देव, आणि प्रभू म्हणजे स्वामी. त्या इंद्रादिक देवांचा तो भगवान परमात्मा स्वामी आहे. गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात की प्रभुपदावर व्याख्यान येतं. प्रभुपदाचा अर्थ सांगत असताना गतिर्भर्ता प्रभू साक्षी, प्रभुपदावर 4-5 ओळ्या माऊलींनी लिहिलेल्या आहेत. मी गोसावी असे समजता त्रैलोक्याचा, मी संपूर्ण त्रैलोक्याचा मालक आहे. त्या त्रैलोक्यावर माझी सत्ता आहे. आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे. आकाशे सर्वत्र वसावे, आकाशाने संपूर्ण व्यापकतेने राहावं. वायूने नाव भरी उगे नसावे, वायूने क्षणभरही थांबायचं नाही. पावके दहावे, अग्नीने उष्णता द्यावी. वर्षावे जळे, पावसाने मेघाने वर्षाव करावा. पर्वती वैसकानं सांडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्व्या भूते वाहावी ही आज्ञा माझी. भगवान म्हणतात पर्वतांनी आपली बैठक सोडायची नाही, पर्वती बैठक न सोडावी. समुद्री रेखा न ओलांडावी, समुद्राने
आपली मर्यादा उल्लंघन करायची नाही. किती पाऊस पडला तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, आणि किती कमी पाऊस झाला तरी समुद्राचं पाणी कमी होत नाही. जो यथा लाभेन तोखे अलाभेन पारुखे पाऊसे विन न सुखे समुद्र जैसा. तर समुद्राचं पाणी किती भौगोलिक दृष्टीने पाहिलं तर समुद्राचं पाणी 71% आणि पृथ्वी किती आहे 29%. मग त्या समुद्राने जर पृथ्वी बुडून टाकण्याचा प्रयत्न केला तर समुद्र पृथ्वी बुडून टाकू शकतो. परंतु भगवान म्हणतात मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी हे पांसुची ढेपुळी विरेजिना. मी या पृथ्वीमध्ये भगवान म्हणतात प्रवेश केलेला आहे, म्हणून ही धुळीचं ढेकूळ पृथ्वीरूपी ढेकूळ त्या समुद्राच्या पाण्याने विरघळून जाऊ शकत नाही. समुद्र त्या पृथ्वीला बुडवून टाकू शकत नाही. पर्वती बैसकान संधावी समुद्री रेखा नवलांडावी पृथ्विया भूते व्हावी हे आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यू चाले म्या हलविल्या प्राणो हले जो जगाते चाळेला. भगवान म्हणतात म्या बोलवल्यामुळे वेद बोलतो. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले मी चालवल्यामुळे सूर्य चालतो. म्या हलवल्यामुळे प्राणवायू हलतो आणि संपूर्ण लोकांना प्राण देतो. मियाची नियमिले असा आता काळूग्रासी तसे होता या म्हणिया गदे पंडू सुद्धा सकाळी यायचे. मीच नियमन केल्यामध्ये मुळे काळ जगताचा काय करतो ग्रास करतो. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नातो. भगवान म्हणतात असा जो समर्थ आहे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न आहे असा जो मी तो मी जगाचा नाथ आहे. अमर प्रभू सर्व इंद्रादिक देवांचा मालक. उपनिषदामध्ये एक कथा येते. देवांचं आणि दैत्यांचं युद्ध झालं त्यावेळेला देवांचा पराजय झाला, देवांचा विजय झाला, दैत्यांचा पराभव झाला. त्यावेळेला देवांना अभिमान झाला, अहंकार झाला. अस्माकं विजय अस्माकं विजय आणि सर्व देव मोठ्या अहंकाराने चाललेले रस्त्याने एका उंच डोंगरावर भगवान परमात्म्याने एक यक्षरूप धारण केलं. मग त्या यक्षरूप धारण अकराळ विक्राळ रूप पाहिलं त्या देवमंडळींनी आणि अग्निदेव समोर होता. अग्नीने सांगितलं असं अकराळ विक्राळ रूप धारण केलेला तू कोण आहेस. त्यावेळेला यक्षरूप भगवान परमात्म्याने सांगितलं मला विचारणार तू कोण आहेस. त्यावेळेला अग्नीने सांगितलं माहीत नाही मी कोण आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्याला जाळून टाकण्याचं सामर्थ्य माझ्या ठिकाणी असा मी अग्नी आहे. त्यावेळेला भगवान परमात्म्याने सांगितलं त्रैलोक्य जाळून दाखवू नको, फक्त ही वाळलेली गवताची काडी ही जाळून दाखव. आणि त्या अग्नीच्या समोर ती वाळलेली गवताची काडी टाकली आणि त्या अग्नीची शक्ती भगवान परमात्म्याने काढून घेतली. सांगितलं जाळून दाखव काडी. तो अग्नी काडी जाळू शकला नाही. तो अग्नी भगवान परमात्म्याला शरण आला आणि पाठीमागून वायुदेव इंद्र कुबेर आदी करून देवमंडळी वायूने पाहिलं अकराळ विक्राळ रूप. विचारलं कोण आहे असा तू अकराळ विक्राळ रूप धारण करणारा. त्यावेळेला यक्षरूप परमात्म्याने विचारलं मला विचारणार तू कोण आहेस. वायूने सांगितलं माहीत नाही मी कोण आहे, मी वायू आहे. संपूर्ण स्वर्ग मृत्यू पाताळ त्रैलोक्याला उडवून टाकण्याची शक्ती माझ्या ठिकाणी आहे. त्यावेळेला यक्षरूप भगवान परमात्म्याने सांगितलं त्रैलोक्याला उडवून दाखवू नको, फक्त ही वाळलेली गवताची काडी उडवून दाखव. त्या वायूची ही शक्ती भगवान परमात्म्याने काढून घेतली आणि तो वायू ती वाळलेली गवताची काडी उडवू शकला नाही. तो वायूही भगवान परमात्म्याला शरण आला. सर्व देव ज्या परमात्म्याला शरण येतात असा हा परमात्मा अमर प्रभू आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातीची पूजिती श्रुती शास्त्रे तेही यातीची स्तविती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती निळा म्हणे तो हा जोडीला सांगाती हो. तो हा देवांचाही देव बळिया माझा पंढरीराव. असा तो भगवान परमात्मा काय आहे अमर प्रभू सर्व देवांचा मालक आहे. हे भगवान परमात्म्याचं चौथं नाम आहे. विश्वकर्मा हे भगवान परमात्म्याचं पाचवं नाव आहे. विश्वम कर्म
क्रिया यस्य स विश्वकर्मा, विश्व हेच ज्याचं कर्म किंवा क्रिया आहे त्याला म्हणतात विश्वकर्मा. क्रियते इति जगत कर्म विश्वम कर्म यस्य इति वा. विचित्र निर्माण शक्तिमत्वाद वा विश्वकर्मा. विचित्र हे विश्व निर्माण करणारा आहे म्हणून त्या परमात्म्याला विश्वकर्मा हे नाव आहे. नवे विश्वकर्मा हा एक देवाचा अवतार आहे. पण भगवान परमात्म्याचं नाव काय आहे या ठिकाणी? विश्वकर्मा आहे. त्वष्टा सादृश्यत्वात वा. त्वष्टा सादृश्यत्वात वा. अथवा त्वष्टा के समा त्वष्ट्यासारखा तो भगवान परमात्मा आहे म्हणून त्याला विश्वकर्मा म्हटलेला आहे. मननात मनुहू. विश्वकर्मा मनुहू. पुढं काय आहे? स्वयंभू मनु हा एक भगवान परमात्म्याचा अवतार आहे किंवा मनु हे भगवान परमात्म्याचं नाम आहे. मननात मनुहू नान्योतोस्ती म्हणता. मनन करत असल्यामुळे त्या भगवान परमात्म्याला मनु म्हणतात. श्रुती सांगते ह्या परमात्म्याहून मनन करणारा दुसरा कोणीही नाही म्हणून त्याला मनु असं म्हणतात. किंवा श्रुती सांगते मंत्रो वा प्रजापतिर्वा मनुहू. मंत्र म्हणजे मनु किंवा प्रजापती मनु, स्वयंभू मनु हा भगवान परमात्म्याचा अवतार आहे. हे भगवान परमात्म्याचं मनु हे नाव आहे. त्याच्या पुढे त्वष्टा. त्वष्टा हा देवांचा कारागीर आहे आणि म्हणून भगवान परमात्म्याचं त्वष्टा हे एक नाव आहे. अतिशयन स्थूलः स्थविष्ठः. पुढं स्थविष्ट हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. अतिशयन स्थूलः स्थविष्ठः. अतिशय स्थूल असल्यामुळे, अतिशय मोठा असल्यामुळे, अतिशय व्यापक असल्यामुळे, अतिशय विशाल रूप असल्यामुळे, अतिशय विश्वरूप असल्यामुळे, अतिशय विराट रूप असल्यामुळे त्या भगवान परमात्म्याला काय म्हणतात? स्थविष्ठ असं म्हणतात. विराट स्वरूप विश्वरूप भगवान परमात्म्याने अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये दाखवलं म्हणून स्थविष्ठ हे भगवान परमात्म्याचं नाव आहे. पुढे पुराण स्थविष्ठ. स्थविष्ठ स्थविरो ध्रुव हे एक भगवान परमात्म्याचं नाव आहे. पुराण स्थविर त्वेकम यस्य स्थविरस्य नाम इति एकम इदम नाम स विशेषणम. तो परमात्मा स्थविर आहे म्हणजे स्थिर आहे. त्या परमात्म्यासारखं जगतामध्ये दुसरं काही स्थिर नाही. तुझं वाचूनी काही स्थिर आहे ऐसे नाही. म्हणजे परमात्मा स्थिर आहे. आपल्याला काही काही पदार्थ स्थिर वाटतात पण ते खरे स्थिर नसतात. पण परमात्मा मात्र खरा स्थिर आहे. स्थविरो ध्रुव म्हणून ध्रुव हे त्याला विशेषण दिलं आहे. तो आढळ आहे, स्थिर आहे. तो कधीही त्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी कधीही चळ ढळ होऊ शकत नाही असा तो परमात्मा आहे. अग्राह्य तो परमात्मा अग्राह्य आहे. मन बुद्धी इंद्रिय यांच्याकडून ज्याचं ग्रहण केला जात नाही असा तो परमात्मा अग्राह्य आहे. जेत मनाची नखी न रिगे बुद्धीची दृष्टी न रिगे. ज्या ठिकाणी मनाचा प्रवेश होऊ शकत नाही, बुद्धीचा प्रवेश होऊ शकत नाही त्या ठिकाणी इंद्रियांचा प्रवेश होऊ शकेल काय? तर इंद्रियांचा प्रवेश होऊ शकणार नाही. म्हणून मन बुद्धी इंद्रियांना जो ग्रहण करता येत नाही म्हणून अग्राह्य आहे. पुढे शाश्वत तो परमात्मा शाश्वत आहे. षड भाव विकार रहता है. न जायते म्रियते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. असा तो परमात्मा शाश्वत स्वरूप आहे.
शाश्वत सर्वेषु कालेषु भवती इति शाश्वतः. सर्व कालामध्ये ज्याचं अस्तित्व असतं त्याला शाश्वत असं म्हणतात. शाश्वतम शिवम अच्युतम अशी श्रुती आहे. शिव आणि अच्युत हे काय आहे? शाश्वत आहेत. आता पुढे कृष्ण शब्द आहे. कृष्ण हे भगवान परमात्म्याचं नाम आहे. कृषिर्भुवाचक शब्द नश्च निर्वृत्तिवाचक तयोरैक्यम परम ब्रह्म कृष्ण इति अभिधीयते. कृष्णरीत्यभिधीयते. कृषिर्भुवाचक शब्द कृष शब्दाचा अर्थ आहे भू म्हणजे भूसत्तायाम अस्तित्व सद्रूपत्व. आणि न शब्दाचा अर्थ आहे निर्वृत्ती. निर्वृत्ती म्हणजे आनंद. सत आणि आनंद, अस्तित्व आणि आनंद. कारण सत चित आनंद, सत आणि आनंद या दोघांचं ऐक्य आहे. म्हणून सत आणि आनंदाचं ज्या ठिकाणी ऐक्य आहे असा जो परमात्मा तो कृष्ण आहे. आकर्षणात कृष्ण जो भक्तांचं चित्त आकर्षण करतो म्हणूनही त्या परमात्म्याला काय म्हटलेलं आहे? कृष्ण म्हटलेलं आहे. किंवा त्याचा काळा रंग आहे म्हणूनही त्या परमात्म्याला कृष्ण म्हटलेलं आहे. कृष्ण लोहिताक्ष, ज्याचे डोळे लाल आहेत. लोहित म्हणजे लाल तांबडे, अक्ष म्हणजे नेत्र. ज्याचे डोळे तांबडे आहेत असा लोहिताक्ष. प्रतर्दन प्रलये भूतानी प्रतर्दयती हिनस्ती इति प्रतर्दन. प्रलय काळाच्या वेळी सर्व प्राणी मात्रांचं जो प्रतर्दन म्हणजे हिंसा करतो, नाश करतो, म्हणून भगवान परमात्म्याला प्रतर्दन असं नाव प्राप्त झालं. प्रभूत त्या परमात्म्याला प्रभूत एक नाव आहे. ज्ञान ऐश्वर्यादी गुणैः संपन्न प्रभूत. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेथ मनोनी तो भगवंतू. सहाय भग आहे म्हणजे गुण आहे. यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुणांनी युक्त म्हणून त्या परमात्म्याला प्रभूत म्हणतात. ज्ञान ऐश्वर्यादी गुणैः संपन्न प्रभूत. पुढचं नाम आहे त्रिककुब्धाम. ऊर्ध्व अधो मध्य भेदेन तिसृणाम ककुभाम अपि धामेति त्रिककुब्धाम इति एकम इदम नाम. ऊर्ध्व आध मध्य भेदेन म्हणजे वर खाली मध्य ह्या दिशांच्या भेदामुळे, ह्या दिशांच्या 3 भेदांचा जो आश्रय आहे, धाम आहे, त्या परमात्म्याला त्रिककुब्धाम असं म्हटलेलं आहे. पुढचं पद आहे पवित्रम. तो परमात्मा पवित्र आहे. किती पवित्र आहे? विष्णू सहस्रनामामध्येच मागे म्हटलेलं आहे पवित्राणाम पवित्रंजो मंगलानांच मंगलम. पवित्रांमध्ये तो परमात्मा काय आहे? पवित्र आहे. भगवान परमात्मा पवित्र आहे. आणि ज्याला ज्ञान सांगायचं तो अर्जुन पवित्र आहे. आणि जे ज्ञान सांगायचं ते ज्ञानही पवित्र आहे. आधीची विवेकाची गोटी वरी प्रतिवादी श्रीकृष्ण जगजेठी आणि भक्त राजू किरीटी परिसत्व असे. भगवान परमात्मा पवित्र आहे. पवित्राणाम पवित्रम. अर्जुन पवित्र आहे. पवित्र सोवळी एकतीच भूमंडली. आणि जे ज्ञान सांगायचे ते पवित्र आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदती. त्या ज्ञानासारखी जगतामध्ये दुसरी पवित्र वस्तू नाही. म्हणून तो परमात्मा काय आहे? पवित्र आहे. येन पुनाती यो वा पुनाती ऋषिर्देवता वा तत्पवित्रम. जो पवित्र करतो आणि जो पवित्र असतो, ऋषी देवता ह्या देखील पवित्र आहे. त्याप्रमाणे परमात्मा पवित्र आहे. पवित्रम पवित्राणाम पवित्रम योग असा परमात्मा पवित्र आहे. मंगलम परम. तो परमात्मा मंगल स्वरूप आहे. पण परम मंगलम, परम हे विशेषण लावलेलं आहे.
तो परमात्मा परम मंगल स्वरूप आहे. मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनुहरिही. मंगलानांच मंगलम, मंगलामध्येही तो परमात्मा मंगल आहे आणि त्या परमात्म्याचं नाम देखील मंगल आहे. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. तो परमात्मा मंगल स्वरूप आहे, परमात्म्याचं नाम देखील मंगल स्वरूप आहे. म्हणून या ठिकाणी मंगलम परम श्रेष्ठ असं तो मंगल आहे, मंगल स्वरूप आहे. ईशान प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापती हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदन. ईशान सर्वभूत नियंतृत्वात ईशान, सर्व भूतांचं तो नियमन करत असल्यामुळे, सर्व भूतांचा प्राणीमात्रांचा नियंता असल्यामुळे त्या परमात्म्याला ईशान म्हटलेलं आहे. प्राणदह प्राणान ददाती चेष्टयति वा प्राणदह को हेवान्यात कह प्राणायात इति श्रुतेः. तो परमात्मा सर्व जीवांना प्राण दान करतो, प्राण देतो, प्राण देऊन जगवतो, क्रिया करून घेतो प्राणीमात्रांकडून. म्हणून तो परमात्मा काय आहे? प्राणदह. प्राणह तो परमात्मा प्राण स्वरूप आहे किंवा प्राणस्य प्राणह. तो परमात्मा प्राणाचाही प्राण आहे. ज्येष्ठ तो परमात्मा ज्येष्ठ आहे, सर्वांमध्ये ज्येष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. तो त्या परमात्म्याहून श्रेष्ठ कोणीही श्रेष्ठ नाही. प्रजापती आणि त्या परमात्म्याला एक नाम आहे. काय आहे? प्रजापती हे त्या परमात्म्याचं नाम आहे. संपूर्ण प्रजेचा मालक प्रजापती म्हणजे संपूर्ण प्रजेचा मालक असा तो प्रजापती आहे. पुढचं पद आहे हिरण्यगर्भ. त्या परमात्म्याचं नाम हिरण्यगर्भ आहे. हिरण्य म्हणजे सुवर्ण. हिरण्मयांडांतवर्तित्वात हिरण्यगर्भो ब्रह्मा विरंचिहि तदात्मा हिरण्यगर्भ समवर्तताग्रे. सृष्टिकर्ता ब्रह्मदेव, ब्रह्मा विरंचिहि आणि त्या ब्रह्मदेवाचा तदात्मा, ब्रह्मदेवाचाही तो परमात्मा आत्मा आहे. म्हणून त्या परमात्म्याला हिरण्यगर्भ म्हटलेला आहे. पुढं भूगर्भ. तो परमात्मा भूगर्भ आहे. यस्य भूगर्भे स भूगर्भ, भूगर्भे यस्य स भूगर्भ. ज्याच्या पृथ्वी, भू म्हणजे पृथ्वी, ज्याच्या गर्भामध्ये आहे असा जो भगवान परमात्मा भूगर्भ आहे. माधव मायाः स्त्रियः धवः पतिः माधवः. मा म्हणजे लक्ष्मी, धव म्हणजे पती, लक्ष्मीचा पती तो माधव. आणि दुसरा अर्थ देतात मधुविद्या अवबोध्यत्वात वा माधव. आचार्य म्हणतात मधुविद्येच्या योगाने जाणण्यास योग्य आहे म्हणून त्या परमात्म्याला माधव असं म्हणतात. किंवा मौनात ध्यानाच्य योगाच्य विधी भारत माधवम. भगवान म्हणतात हे अर्जुना, मौन योग आणि ध्यान यांच्या योगाने तू त्या परमात्म्याला जाण. असा तो भगवान परमात्मा माधव आहे. मधुसूदन मधु नामानम असुरम सुदितवान इति मधुसूदन. मधु नावाच्या दैत्याला मारले भगवान परमात्म्याने म्हणून त्या परमात्म्याला मधुसूदन असं म्हणतात. ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रम अनुत्तमो दुराधर्ष कृतज्ञ कृतिरात्मवान. ईश्वर सर्वशक्तिमत्तया ईश्वर. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याजवळ आहे त्याला काय म्हणतात? ईश्वर म्हणतात.
मायाबिंबो वशीकृत्ये तामशात सर्वज्ञ ईश्वर, असा ईश्वर. विक्रमी, विक्रम म्हणजे पराक्रम, आणि पराक्रम ज्याच्या ठिकाणी आहे तो विक्रमी. विक्रम शौर्यम तद्योगात विक्रमी. धन्वी, धनुष्य धारण करणारा. धनुहु अस्य अस्ति इति धन्वी, म्हणजे धनुष्य आहे ज्याच्याजवळ तो धन्वी, धनुष्य धारण करणारा. गीतेमध्ये भगवान परमात्मा म्हणतात रामशस्त्रभृतामहम. भगवान म्हणतात अहम शस्त्रभृताम रामः, मी शस्त्रधाऱ्यांमध्ये राम आहे. असा धनुर्धारी धन्वी. मेधावी, मेधावी म्हणजे बुद्धिमान, तो परमात्मा बुद्धिमान आहे. विक्रमः, तो परमात्मा पराक्रम स्वरूप आहे. तो परमात्मा पराक्रम स्वरूप आहे. आणि वी म्हणजे पक्षी, गरुड पक्षी, आणि क्रम म्हणजे गमन. गरुड पक्षी ज्याला वाहून नेतो तो विक्रम, असा एक अर्थ. क्रमः म्हणजे गती, तो परमात्मा क्रम म्हणजे गती आहे. अनुत्तमः, सर्वोत्तम आहे, त्याच्यासारखा उत्तम कोणी नाही. दुराधर्ष, दुष्टांचा नाश करणारा आहे म्हणून दुराधर्ष. कृतज्ञ, कृतम कर्म इति कृतम. जे कर्म केलं जातं, आणि ज्ञ म्हणजे जाणणारा, केलेल्या कर्माला जाणणारा. तो भगवान परमात्मा मायावृत्तीने सर्व जीवांचे कर्म एकाच कालात जाणतो. जीव ज्याप्रमाणे अंतकरण वृत्तीद्वारा पंचज्ञानेंद्रिय अंतकरण वृत्तीद्वारा सर्व पदार्थाचं ज्ञान जीवाला होतं, त्याप्रमाणे ईश्वराला एकाच कालामध्ये मायावृत्तीद्वारा सर्व पदार्थ जाणता येतात. म्हणून कृतज्ञ, कृतिरात्मवान, तो परमात्मा कृती ही आहे, कृती आहे, आत्मवान आहे. सुरेश शरणम शर्म विश्वरेता प्रजाभव अह संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शन. सुरेश, सुर म्हणजे देव, इंद्रादिक देव. ईश म्हणजे स्वामी, इंद्रादिक देवांचा तो स्वामी आहे. शरणम म्हणजे शरण जाण्यास तो परमात्मा योग्य आहे. आर्तानाम आरती हरणत्वात शरणम म्हणजे दिनांचं दुःख दूर करण्याकरता ज्याला शरण गेला असता तो दुःख दूर करतो, तो शरण. म्हणजे शरण जाण्यास योग्य. तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा. भगवान म्हणतात जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य मीची येकू. असा तो शरण जाण्यास योग्य परमात्मा आहे. शरण हे परमात्म्याचं नाम आहे. शर्म, शर्म म्हणजे सुख स्वरूप, आनंद स्वरूप. यो वै भमा तत्सुखम नाल्पे सुखम असती. तो परमात्मा सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. शर्म म्हणजे सुखस्वरूप. विश्वरेता म्हणजे विश्वाचं कारण जो आहे. प्रजाभव, प्रजा उत्पन्न करणारा आहे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाली. किंवा यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ते भि संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. असा प्रजाभव. अहह, अहह म्हणजे प्रकाश स्वरूप, स्वयंप्रकाश. संवत्सर म्हणजे कालस्वरूप. संवत्सर म्हणजे वर्ष, वर्ष हे काल आहे म्हणून तो परमात्मा संवत्सर आहे, म्हणजे कालस्वरूप आहे. व्यालह म्हणजे सर्प. व्याल शब्दाचा अर्थ आहे सर्प. व्यालवत ग्रहितुम अशक्यत्वाद व्यालह. सर्पासारखा ग्रहण करण्यास शक्य नाही म्हणून त्याला काय म्हणतात, तो परमात्म्याला व्यालह म्हटलेला आहे. किंवा व्यालह शब्दाचा अर्थ व्याघ्र असाही होतो. व्यालह प्रत्यय म्हणजे अनुभव स्वरूप आहे. सर्वदर्शन आणि सर्वाणी दर्शनात्मकानी अक्षिणी यस्य सह सर्वदर्शन सर्वात्मकत्वात् विश्वतश्चक्षुः विश्वाक्षम. विश्वतश्चक्षुः संपूर्ण विश्व हेच ज्याचे काय आहे, डोळे आहे.
विश्व हीच ज्याची इंद्रिये आहे असा सर्व दर्शन आहे, सर्वांना जाणणारा आहे। देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी। त्याप्रमाणे या 5 श्लोकाचं चिंतन करण्याचा प्रयत्न केला। यामध्ये काही चुकीचं असेल की माझ्या बुद्धीचे वाणीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल ब्रह्मलीन गुरुवर्य गुरुजींचा आहे, गुरुवर्य भाऊंचा आहे। आणि या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झाला माऊलींच्या समोर, म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊ। कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।